मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता माहिती आलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काय माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये घेत असलेल्या महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. योजनेचा लाभ खंडित होऊ नये यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे तातडीने आवश्यक कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे. तर पहा, या ठिकाणी काय म्हटलेले आहे. ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये घेतात, त्या महिलांना योजनेचा लाभ मिळण्यामध्ये खंड येऊ नये याकरिता त्यांनी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची आहे. तर कोणती कागदपत्रे जमा करायची आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू. या अपडेटचे मुख्य कारण, राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात एक शासन निर्णय जारी केला, ज्यात काही विशिष्ट प्रवर्गातील महिलांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. आता पहा, या ठिकाणी काय म्हटलेले आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यामध्ये एक शासन निर्णय जारी केलेला आहे. महिलांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. तर ते कोणत्या प्रवर्गातील महिला आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी कोणत्या महिलांनी कोणती कागदपत्रे द्यायची आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार खालील महिलांनी त्यांची हाफ ई-केवायसी पूर्ण करून संबंधित कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करणे आवश्यक आहे. लाभार्थी प्रवर्ग. आता ह्या कोणत्या लाभार्थी प्रवर्गातील महिला आहे पहा, या ठिकाणी सांगितलेले आहे. ज्या महिलांचे पती हयात नाही, ज्या महिलांचे वडील हयात नाही आणि घटस्फोटित महिला. आवश्यक कागदपत्रे अंगणवाडीत जमा करा. तर पहा, या ठिकाणी ज्या महिलेचे पती हयात नाही त्याने पतीचे मृत्यू प्रमाणपत्र द्यायचे आहे किंवा वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र द्यायचे आहे. आणि ज्या महिला घटस्फोटित आहे त्यांनी न्यायालयाकडून देण्यात आलेले घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा संबंधित न्यायालयीन कागदपत्रे, ही कागदपत्रे अंगणवाडीमध्ये जमा करायची आहे. म्हणजेच पहा, ज्या महिलेचे पती किंवा वडील हयात नाही त्या महिलांनी पतीचे किंवा वडिलांचे मृत्यूचे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे. आणि ज्या महिला घटस्फोटित आहे त्यांनी न्यायालयाचे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे. ई-केवायसी आणि अंतिम मुदत. आता पहा, या ठिकाणी हाफ ई-केवायसी. सर्वप्रथम लाभार्थी महिलांनी स्वतःची हाफ ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजेच पहा, या ठिकाणी काय म्हटले आहे, लाभार्थी महिलेने आपल्या आधार कार्डवरून स्वतःची हाफ ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर वर नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर तुम्ही आवश्यक कागदपत्रे जमा करून ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला मिळणारे 1500 रुपयाचे अनुदान पूर्णपणे बंद होऊ शकते. पहा, या ठिकाणी काय म्हटलेले आहे, दिलेली कागदपत्रे जर तुम्ही जमा केली नाही आणि ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला जे दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ मिळतो तो अनुदान पूर्णपणे बंद होऊ शकतो. अंतिम तारीख. ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. मात्र वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत असल्याने सर्व महिलांनी आपल्या सोयीनुसार लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी. पहा, या ठिकाणी काय म्हटले आहे, आवश्यक कागदपत्रे जमा करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, अन्यथा 1500 रुपये तुमचे बंद होऊ शकतात. आणि ही ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर देण्यात आलेली आहे. तर लवकरात लवकर तुम्ही ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही, ज्या महिला घटस्फोटित आहे त्यांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे ही अंगणवाडी सेविकांकडे जमा करून द्यायची आहे. तरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला पुढे सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.